बुधवार दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता आयोजित एका विशेष कार्यक्रमात युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेत सहभागी झालेल्या नवनिर्वाचित अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले। या प्रसंगी संघटनेच्या विविध कार्य व योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। यापूर्वी दिनांक 26 एप्रिल रोजी मुंबई येथे झालेल्या मेळाव्यात संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी यांनी दिनांक 27 एप्रिल ते 10 मे या कालावधीत सदस्य नोंदणी अभियान राबविण्याचे आवाहन केले होते। या कालावधीत जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करणाऱ्या कार्यकर्त्यांना, सदस्यांना, पदाधिकाऱ्यांना दिनांक 22 मे 26 रोजी शिर्डी येथे होणाऱ्या वर्धापन दिन कार्यक्रमात महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी संघटनेचे मुंबई, पालघर, ठाणे जिल्हा प्रभारी राकेश वाघ यांनी समाजशील न्यूजशी बोलताना दिली। कार्यक्रमात नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष धनेश रामलखानी, मुंबई युवा अध्यक्ष कुणाल शहा आणि मुंबई युवती अध्यक्षा शुनन नांगरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी राष्ट्रीय महासचिव व मुंबई पालघर प्रभारी राकेश वाघ, मुंबई महिला अध्यक्षा स्मिताताई बांदेकर, महिला उपाध्यक्षा जसविंदर सिंग राणा, उत्तर मुंबई जिल्हा सचिव राजेंद्र शेलार, उत्तर मुंबई महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई म्हस्के, कांदिवली पूर्व युवा कार्याध्यक्ष ताहिर शेख, गोरेगाव पूर्व युवा तालुका अध्यक्ष गोपाल चौधरी, बांद्रा पूर्व तालुका अध्यक्ष श्रीकांत राणे, जोगेश्वरी पूर्व तालुका अध्यक्षा शमिका सावंत, दहिसर पूर्व तालुका कार्याध्यक्ष प्रवीण जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी सदस्य नोंदणी अभियान अधिक प्रभावीपणे राबवून संघटना मजबूत करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांतून व्यक्त करण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। सुभाष शेटे, समाजशील न्यूज, शिरूर, पुणे।